विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर व्यक्त केलेला जो विश्वास आहे, देशाचे लाडके गृहमंत्री माननीय अमित भाई शाह त्यांच्याबद्दलचा व्यक्त केलेला आनंद आहे आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने विकासात कामाला दिला मला पाठबळ आहे आणि त्याचा परिणाम जनतेनं ह्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळेच आम्हाला हा मोठा विजय संपादित करता आला। हा विजय मी तमाम मतदार बंधू भगिनींना मी समर्पित करतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यभरामध्ये आज भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आता या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। त्यांना सुद्धा मी या विजयाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला वाटतं शिर्डीच्या आणि राहत्या नागरिकांनी विकासाला दिलेलं जे मत आहे निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला सार्थक राहू अशा प्रकारची खात्री त्यांना मी देऊ इच्छितो। तो पाथर्डी, श्रीगोंदा आणि जामखेड आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जे महायुती उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदी नेवाशाचे उमेदवार आपले होते डॉक्टर घुले, पाथर्डीचे आबा आव्हाड होते, त्याचबरोबर देवाली प्रवरेचे सत्यजित कदम, राहता शिर्डीचे दोन्ही भाजपचे नगराध्यक्ष झालेले आहेत। कोपरगावची मतमोजणी सुरू आहे अजून। श्रीरामपूरला जोरदार आमचा पराभव झाला। रावडीमध्ये महाविकासाला यश मिळालं, तुझ्या आघाडीला यश मिळालं आहे, परंतु ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जो परफॉर्मन्स झालेला आहे महायुतीचा तो अतिशय समाधानकारक आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनतेचा जो विश्वास व्यक्त केला आहे तोच विश्वास उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लोक भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये उभं राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे। आता त्या काही स्थानिक आमदार शिवसेनेचे होते त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा होता, परंतु नेवासाला आपण जिंकलोच आहे ना। संगमनेर दुर्दैवाला पराभव झाला, खरं तिथे पराभव व्हायचे कारण तर शोधावं लागतील, परंतु तो पराभव दुर्दैवी होता। पण ते कोणाच जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालं यश हे फार मोठं होतं। आज काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा मिळाली, वाटतं अन्य विरोधी पक्ष कुठे दिसत नाही, कारण संगमनेरला मिळालं यश हे काँग्रेसचं नव्हतं, ते संगमनेर सेवा आघाडीचं काहीतरी मतदान होतं। तसे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये उभाटा असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस आहे, या जिल्ह्यातून फार हद्दपार झालेली आहे, याचा आम्हाला आनंद आहे। असं याचं उत्तर देशातल्या जनतेनं बिहारच्या निवडणुकीत दिलेलं आहे। हे वोट चोरी, EVM, आणि तेच उत्तर राज्यात जनतेनं भाजपला, महायुतीला एकत्र जर विचार झाला, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मला वाटतं 80% ठिकाणी राज्यभरामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे। महानगरपालिका अशाच प्रमाणे विजय होतो 100%। महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकणार, तिथं आमची आता महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे। मला विश्वास आहे की महायुती होईल आणि तसं जर झालं तर तिथे सुद्धा 100% 100% महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर अहिल्यानगरचा त्या ठिकाणी फडकणार आहे। आजही कार्यकर्त्यांनी वाहक बनवून आणलेला आहे, रथ काढले वाहकावरती, नेमकं काय दादांच्या प्रती जे आहे टायगर अभिजिंदा आहे? आता त्या कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, आग्रह डॉक्टर सुजयबद्दलचा, आता ते मी त्याचा उत्साह मी थांबू शकत नाही ना।